सो आज आमचा ब्लॉगचा दुसरा दिवस आहे. आज आपण चाललो आहे अप नॉर्थला म्हणजे मिशिगनच्या अप्पर पेनिन्सुलाला. मिशिगन अप्पर पेनिन्सुला म्हणजे मिशिगनचा अप्पर पार्ट. आपण जातो एक ठिकाण किची पीटी वॉटेवर. तर तिथे बघूया जाऊन काय आहे. आजचा वेदर पण खूप छान आहे, क्लिअर स्काय. सो होपफुली सगळं छान राहील. अप्पर पेनिन्सुलाची स्टोरी एक खास आहे. मिशिगन आणि ओहायो स्टेट जेव्हा टोलेडोसाठी भांडत होते, जसं आपलं फाळणी झाली इंडिया पाकिस्तानची आणि काश्मीरसाठी अजून पण दोघं भांडतात, तसाच टोलेडोसाठी मिशिगन आणि ओहायोमध्ये रेस लागली होती. फायनली टोलेडो ओहायोमध्ये गेला, बट मिशिगनला काय देणार, तर त्याच्या बदल्यात त्याला दिला हा अप्पर पार्ट मिशिगनचा. तेव्हा टायमाला इव्हन मिशिगनच्या गव्हर्नरला माहित नव्हतं की याच्यामध्ये काय आहे, पण त्यांना मिळाला. पण फायनली नंतर वर्कआउट झालं की इथे खूप सारे मिनरल्स आहेत, खूप सारे खनिज आहेत या इथल्या भूमीमध्ये. सो अल्टिमेटली दिस वॉज द बेस्ट डील विच मिशिगन एव्हर गॉट. आणि हा भाग खूपच निसर्ग सौंदर्याने संपन्न आहे. आणि इथला मॅकिनो आयलँड जे वन ऑफ द बेस्ट बोलतात की बेस्ट आहे फॉर द समर वॅकेशन इन अमेरिका. जिथे साधारण या समरमध्ये साधारण 1 मिलियन पेजेस असं लोक इथे येतात फक्त त्या मॅकिनो आयलँडला भेट द्यायला. सो आपण आता एका खास ब्रिजवर जाणार आहोत, जो ब्रिज आहे मिशिगनच्या लोअर पेनिन्सुलाला अप्पर पेनिन्सुला सोबतला जॉईन करतो. आणि तो ब्रिज फक्त हा एकच ब्रिज आहे, किंवा मिशिगन अप्पर पेनिन्सुला जाण्यासाठी हा एकच रस्ता आहे. आणि तो ब्रिज आहे 1960 मध्ये बिल्ड केला होता. साधारण 5 मैल लांब रस्ता आहे तो. त्याला मायटी मॅक म्हणतात जो ब्रिज आहे. सो आता समोर जो दिसतोय बार सारखा जो एरिया, तो आहे मॅकिनो ब्रिज. त्याचा जो मिडल पोल, जो सगळ्यात मोठा जो इट इज अ सस्पेंडेड ब्रिज. सो जो सगळ्यात मधला जो पोल आहे त्याचा तो आहे. 60 वर्ष झाली त्या ब्रिजला. आणि इट इज वन ऑफ द बेस्ट अट्रॅक्शन्स जेव्हा तुम्ही मिशिगन मध्ये येतात तेव्हा. मायटी मॅक त्याला उगाच नाही बोलत. आणि हे सगळे आजूबाजूचे हॉटेल्स स्टे साठीचे. आणि आता तुम्हाला जसं स्क्रीनवर दिसत आहे खाली पाणी. दिस इज इन्सेन. प्रत्येक मराठी माणसाला जसं शिवनेरी प्रिय आहे, तसं तिथे प्रत्येक मिशिगनवाल्याला हा मायटी मॅक हा ब्रिज तेवढाच प्रिय आहे. आणि दे फील व्हेरी प्राऊड अबाउट इट. आणि ट्रस्ट मी, हा लेक आहे, हा समुद्र नाही आहे. गोड पाणी, सगळं गोड पाणी. आणि पाणी इतकं स्वच्छ की डायरेक्ट आपण पिऊ शकतो बिंदास्त. येस हनी. मॅकिनो ब्रिज संपताच आणि I-75 एक्झिट केल्यावरती लेफ्ट हँड साईडला एक सिनिक ओव्हरलुक लागतो.
तिथून मॅकिनो ब्रिजचा नजारा काही असा खास दिसतो. इकडे अर्धा तास तुम्ही टाइमपास आरामात करू शकता, फोटो काढू शकता आणि इकडून पूर्ण मॅकिनो ब्रिजचा नजारा घेऊ शकता. फायनली सिनिक ओव्हरलुकमध्ये बऱ्यापैकी टाइम स्पेंड केल्यानंतर आम्ही आमच्या लागलो पुढच्या प्रवासाला. साधारण पुढचे 10-20 मैल हे असाच रस्ता चालू होता. एका साईडला निळाशार पाणी, त्याच्या बाजूला लागून मस्त सुंदर बीचेस आणि काही छोटी मोठी घरं. अप्रतिम नजारा होता. असा व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला नक्कीच पॅसेंजर सीटवरती बसावं लागेल, कारण ड्रायव्हिंग करताना हे सगळं पाहणं खूपच डिस्ट्रॅक्टिंग आहे. मागचे तासभर आम्ही चाललोय, असंच चाललोय याच रस्त्याने. फक्त हा सिंगल लाईन रस्ता आहे, पण स्पीड लिमिट 65 माइल्स पर्यंत आहे. पण दोन्ही बाजूनी छानपैकी लेक सुपिरियरचा घाट होता. काही ठिकाणी मस्त एकदम रस्त्याला लागूनच असे बीचेस होते, काही प्रायव्हेट काही पब्लिक. काही लोकांच्या गाड्या पण पार्क करून दिसत होत्या, ते लोक बीचवर गेले. ते साधारण अजून आमचे 50 मिनिटं बाकी आहेत. आणि 45 माइल्स रफली साधारण 80 किलोमीटर. होपफुली आफ्टर तेव्हा आपण आपल्या त्या जो नेक्स्ट स्टॉप आहे आपला किची पिटी, तिथे पोचून जाऊ. आय थिंक मी बरोबर बोलले स्पॉटचं नाव, बट बघूया. तोपर्यंत हा निसर्ग सुंदर आहे, बघून घ्या. हे असा सीन दिसला की विंडोज XP ऑपरेटिंग सिस्टमची आठवण येते. जेव्हा विंडोज XPची विंडोज स्टार्ट व्हायचे आपल्या लॅपटॉप कम्प्युटर पहिलेचे, तेव्हा नेहमी तो असा नजारा दिसायचा. सो फायनली 6 मिनिटं आणि आम्ही इकडे छानपैकी कुठल्या तरी इंडियन लेक कॅम्प ग्राउंडला आलाय. भरपूर लोक इथे नाव दिसलेत आम्हाला, इंडियन लेक, इंडियन कॅम्प ग्राउंड, इंडियन ते. सो हा पण एखादा गाव सारखाचा एरिया, पण ते कॅम्प ग्राउंड खूप आहेत. तर लोकांनी आपल्या जमिनी मे बी किंवा सरकारी असतील, आय डोंट नो, किंवा पार्कच्या जमिनी आहेत. तर बरेचसे कॅम्प ग्राउंड आहेत, लोक येतात कॅम्पिंग करतात. इकडचा एक सगळ्यात माहोल बनणारा टाइम आहे कॅम्पिंग. आम्ही पण एकदा कधी ट्राय करतो, एक नवीन अलगचा व्हिडिओ बनवू. बट तुर्तास तरी कॅम्पिंग नाही आहे. आणि हे रस्त्यातून तर्फा हिरवी गर्द झाडं, बर्फामध्ये ही सगळे पानं झडून इथे फॉल पण खूप सुंदर दिसतो. आणि सगळे हे पांढरे होऊन गेलं असतं. एकदम दाट जंगल, नजर जाईल तिथवर. किच फायनली हा आहे स्पॉट जिथे आपण पोहोचलोय. किच इपी पिटी. मी परत विसरलो त्याचं नाव काय होतं. पाम बुक स्टेट पार्क हा मिशिगन स्टेटच्या अंतर्गत येतो. तर आपल्याकडे ह्याचा ऑलरेडी रिक्रिएशनल पासपोर्ट आहे. रिक्रिएशनल पासपोर्ट म्हणजे आपण मिशिगन स्टेटच्या अंतर्गत येणाऱ्या कुठल्याही स्टेट पार्कमध्ये वर्षभर फ्री एंट्री घेऊ शकतो. त्यासाठी आपण कार रजिस्ट्रेशनच्या टायमाला एक वन टाइम $15 फी देतो. सो आता आपल्याला एक्स्ट्रा काही भरायची गरज नाही. चलो काम चालू. खेलो उधर. चलो पटकन एक फोटो घ्या. इसको दे दो, इसका भी आ जाएगा फोटो. नीट राहा. ले लो. किच इटी किपी. माझ्या एकाही व्हिडिओमध्ये मी तो वर्ड नीट नाही बोललोय. किचिपी चालूच आहे. एक नंबर. इकडे करायला पाहिजे तुम्ही. चला बघा हे आमचे मित्रमंडळी रील्स काढताय. झूम करून टाका. चला ही रील्स वाली बाई. बाय. चालू आहे का. लेट्स गो. जागी
सध्या समर चालू होतं की त्यांची आई आणि बहीण पण सुद्धा आले US फिरायला. सो ते सुद्धा आमच्यासोबत आहेत मागच्या 2-3 ट्रिपपासून. सो त्यांच्यासोबत सुद्धा फिरताना एक अलगच मजा आहे. कोणाच्या तरी पॅरेंट्स सोबत असणं छान वाटतं. Actually, this is a largo. You know what? Look at the swimming pool. जायचं ना? नाही ना विचार हो जायचं मग असं लाईनमध्ये उभं लाईनमध्ये जायचं. या लोक लाईनमध्ये उभं What पाम्स बुक स्टेट पार्क जिथे कीच इटिकिपी आहे ही साधारण 1929 मध्ये अधिकृतपणे मिशिगन स्टेट पार्क म्हणून घोषित करण्यात आले. या पार्कची जमीन 1926 मध्ये मिशिगन स्टेटला देण्यात आली. ती फक्त एका अटीवर की ही कायम सार्वजनिक वापरासाठी म्हणून वापरली जाईल. I'm not gonna swim there. I'm not gonna swim. I don't know how to swim. यू डोंट हॅव टू स्विम. What? Yeah. But I will swim. I know how to swim. I know how to swim because I'm a big. You are the big girl. You went to swimming class. या तलावाची खासियत ही आहे की हे पाणी एकदम आरशासारखं स्वच्छ आहे आणि साधारण 40 फूट खोल आहे. तलावाचं पाणी इतकं पारदर्शक आहे की 40 फूट खोल अगदी स्पष्टपणे दिसतो. मासे, झाडांच्या मुळ्या, वाळू सगळं जसं सगळं जणू काचेतून पाहिल्यासारखं. तलावाचं पाणी नैसर्गिकरित्या एमरल्ड ग्रीन कलरचं दिसतं. हे रंग पाण्यातील खनिजे आणि सतत वाहणाऱ्या झऱ्यांमुळे तयार होतात. अप्पर पेनिन्सुलामध्ये -30°C जरी तापमान असलं तरी हा तलाव कधीच गोठत नाही. त्याचं कारण आहे तलावाखाली सतत 10,000+ गॅलन प्रति मिनिट पाणी वर येत राहतंय जमिनीमधनं, जे कायम गरम असतं. या तलावाला मिरर ऑफ हेवन असंही म्हणतात. तो बेसिकली किच इपिकिटीचा दुसरा मिनिंग आहे मिरर ऑफ हेवन. लेक पाहून झाल्यानंतर आता आम्ही लागलो आमच्या परतीच्या प्रवासाला. इथून साधारण डेट्रॉइट आहे 5.5 ते 6 तासावरती. आणि हा आहे आमचा सगळ्यात छोटा मेंबर, फक्त 8 महिन्याचा आहे, शामीर. हे संध्याकाळचे 6:30 वाजलेत. सूर्य अजून तरी खूपच वर आहे, डोक्यावर आहे. 10 वाजल्याशिवाय तसा तो खाली सनसेट नाही होणार आहे. आणि हा समोर सुंदर लेक मिशिगन, असा लेक मिशिगन अथांग. ओय, डोंट गो देअर, डोंट गो अमायरा, आय विल फॉल डाऊन. I want to fall down. सगळ्या गोष्टी. तसं बोलायला गेलं तर मिशिगन हे महाराष्ट्रापेक्षा थोडंसं छोटं आहे आकाराने. बट अख्ख्या मिशिगनमध्ये हा एकच मॅकिनॉ ब्रिज आहे ज्याच्यावरती टोल लागतो. बाकी मिशिगनमध्ये कुठेही गेलात तरी देअर इज नो टोल. सो ही खूप छान गोष्ट आहे मिशिगन स्टेटबाबत. आता आपण परत मिशिगन स्टेटच्या अप्पर पेनिन्सुलावरून लोअर पेनिन्सुलाला चाललो आहे. आणि जसं मी आधी सांगितलं, हा एकमात्र ब्रिज आहे जो अप्पर आणि लोअर पेनिन्सुलाला कनेक्ट करतो. आणि हा एकमात्र असा रोड आहे ज्याच्यावरती टोल लागतो. टोलही जास्त नाही आहे, जाऊन येऊन फक्त 4+4 $8 लागले. मॅकिनॉ ब्रिज ह्या सुंदरतेला पाहण्यासाठी $8 इज लाईक नथिंग. प्रत्येकाने एकदा तरी हा टोल रोड नक्कीच अनुभवा आणि अप्पर पेनिन्सुलाला नक्की भेट द्या. जसा तुम्ही बघितलं, हा 5 मैल लांब मॅकिनॉ ब्रिज. आणि बऱ्याच लोकांना माहीत नाही, मिशिगनमध्ये राहणाऱ्या लोकांना मोस्टली हा माहिती असावा. बट आपल्या भारतीय लोकांना याच्याबद्दल जास्त माहिती नाही आहे. कोणाचे पॅरेंट्स आले जे ते मिशिगनमध्ये लोक स्थायिक आहेत त्यांना जास्तीत जास्त माहीत पडतं, बिकॉज इकडून मॅकिनॉ आयलँड जवळ आहे, जो नंबर 1 समर डेस्टिनेशन आहे इन द होल US. सो त्यांना बऱ्यापैकी त्या माहिती पडतात. पण बाकी अशा बऱ्याच लोकांना याची माहितीच नाही आहे की हा ब्रिज काय आहे, कधी बांधला, कशासाठी बांधला, किंवा याचं महत्त्व काय आहे. सो हा
ह्या व्हिडिओमधनं हा छोटासा प्रयत्न आहे की तुम्हाला दाखवून द्यायचं की बाबा US मध्ये शहरं सोडून सुद्धा अजून काय आहे त्याच्याबद्दल. आणि हा सगळा खाली पाणीच पाणी आहे, हा लेक मिशिगन. हे सगळं गोड्या पाण्याचे मोठे मोठे महासागर म्हणा तुम्ही बोलू शकता, इतके मोठे आहेत, विशाल. आता मॅकिनो ब्रिजचा झाला. आता आपला नेक्स्ट स्टॉप आहे आमची मुंबई इंडियन रेस्टॉरंट. सो आता ह्या एरियामध्ये, जसा हा एरिया इथे इंडियन लोक फार कमी आहेत पेटॉस्की आणि मॅकिनोच्या आसपास. सो इकडे फारच काय बोलतात हाताळ मोजण्या इतपत इंडियन रेस्टॉरंट. यातला आमची मुंबई एक आहे आणि त्याचे ऑनर आहे. आम्ही लास्ट टाइम जेव्हा भेटलो होतो ते ऑनर गोरेगावचेच आहेत. सो त्यांनी पण सांगितलं की मी मुंबईचाच आहे, मी पण गोरेगावचाच आहे आणि त्यांना थोडंफार मराठी पण येतं. सो आम्ही इकडे कधी आलो तर आमचा तो एक फेवरेट स्पॉट आहे की बाबा येता जाता आमच्या मुंबईमधनं एकदा तरी लंच किंवा डिनर होऊन जातं. सो आता अराउंड 7:30 वाजलेत. एक अर्धा तासामध्ये आपण 8 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ आता आमच्या मुंबईमध्ये. तो समोर ही गाडी चालू आहे. कधीपासून आम्ही विचार करतोय की आतमध्ये असा वीडचा आवाज कुठून येतोय, वीडचा आवाज. पण समहाव तो माणूस बाहेर हा तो परत दिसला तुला दूर, तो माणूस खतरनाक मध्ये आतमध्ये माल फुकतोय. इकडे तर सर्रास अलाउड आहे त्याच्यामुळे कोणाला काय फरक नाही पडत. सो त्याच्या गाडीचा आवाज जो तो वीड फुकतोय तो आमच्या पर्यंत येतोय. सो फायनली मी आता ऑफ करून ठेवलाय एअर इनलेट, ताकी स्मेल नको यायला. खतरनाक आहे तरी बाबा इथली लोक. सो आपण आता ऑलमोस्ट पोहोचतोय आपल्या हॉटेलला. ऑलमोस्ट 1 माईल आणि 1.5 किलोमीटर 2 मिनिटाचा रस्ता बाकी आहे. अजूनही इथे साधारण किती वाजलेत, 8 वाजलेत. सूर्य दिसत असेल किती वर आहे. सो येस, इथे पेटॉस्की स्टेट पार्क पण आहे आणि हे आले सगळं. लुक्स लाईक वी हॅव अराइव्ड. इकडनं पण येस. सो हे जे दिसतंय ते आहे आमची मुंबई. प्राजक्तालाच लय भूकड आहे. प्राजक्ता नुसती बिर्याणी खायची असते. सो ती बरोबर शोधून काढते असे रेस्टॉरंट. मला इंडियन रेस्टॉरंट कुठे आहेत ते. काय आलंय हे काय चिकन सिक्स्टी दुसरा आयटम आहे चिकन मोगलाई इथे कॉम्प्लिमेंटरी राईस आणि कॉम्प्लिमेंटरी राईस इतना. सो साधारण 7:45ला आम्ही हॉटेलला पोचलो. आता 8:30 वाजलेत. आमचं जेवण झालं आहे. अजून एका फॅमिलीचं जेवण बाकी आहे. गार्गी आमच्यासोबतच बाहेर आहेत. त्यांचे मम्मी पप्पा अजून रॅपअप करत आहेत. तोपर्यंत आम्ही जरा त्यांना बाहेर खेळवतोय. आतमध्ये जरा जास्त चांगला चालला होता मुलांचा. सो बस आता पेट्रोल भरायचं आणि पुढच्या प्रवासाला लागायचं. Look, my feet can reach to the pedal. See? Look at my feet. It can't reach. That's why you need to be at least 16. 8:30 पावणे 9 वाजलेत आणि हा सध्याचा माहोल आहे. सूर्य अजूनही वर आहे आकाशात. अजून 1 तास तर जाईल आरामात सूर्यास्त होण्यासाठी. सो आता घरी मे बी अजून साधारण 4 तास तरी लागतील. सो बघूया मध्ये मध्ये अपडेट्स. कमॉन. 3.5 तास 250 माइल्स. 250 माइल्स म्हणजे साधारण मे बी 400 किलोमीटर. येस, 400 किलोमीटर बरोबर आहेत. 3.5 तास. आणि अगेन थोडा आता हायवेला लागू थोड्या वेळात. म्हणजे आतल्याचे रस्ते आहेत. आता हा एकदम सरळ आय थिंक 5-10 माईलचा सरळ रस्ता आहे. एकदम लास्ट एंडला दिसतोय तो. वर खाली मी एकदम झूम करून दाखवते म्हणून तिथे ते वर खाली तिथे सगळं दिसतोय. सो आता फायनली आपण लागलो आहे I-75 आणि माझ्या समोर असा काहीसा व्ह्यू आहे. साधारण 3 तास आणि 230 माइल्स. 4 तास आपण त्यातल्या गावातल्या रस्त्याने आलो. छान रस्ते होते. आणि सध्या 9:30 वाजलेत. घरी पोचू आपण 12:30 वाजता 3 तासांनी.
अजूनही बऱ्यापैकी सूर्यप्रकाश आहे, अजून सूर्यास्त नाही झालाय. छानसा नारंगी तांबडा सूर्यप्रकाश, संधी प्रकाश आणि अद्भुत. काल पण आम्ही संध्याकाळी असं सनसेटसाठी बीचवर थांबलो होतो. सो मंडळी, आता इथेच थांबूया. तुम्ही या मस्त सनसेट एन्जॉय करा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. दुसरा पार्ट लवकरच येईल एका दुसऱ्या ठिकाणावरून. तोपर्यंत थँक्यू एव्हरीवन. बाय बाय.